दुर्घटना झाली, त्याच्यामध्ये जवळपास 17 लोक मयत झाले, कदाचित आकडा कमी जास्त होऊ शकतो। त्याच्यानंतर डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मध्ये स्फोट झाला, त्याच्यामध्ये सुद्धा 10 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे। उजनीमध्ये पर्यटकांची एक बोट बुडाली, त्याच्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला। त्याच्याबरोबर अहमदनगरमध्ये अकोले तालुक्यामध्ये सुगाव या ठिकाणी आपली एसडीआरएफची एक बोट उलटली, त्याच्यामध्ये 3 जवानांचा मृत्यू झाला। एवढ्या दुर्घटना या मागच्या 7 ते 8 दिवसात किंवा 10 ते 15 दिवसांमध्ये झालेल्या आहेत। या सगळ्या दुर्घटनांच्या संदर्भामध्ये अंजली दमानिया कुठेही संवेदनशील असल्याचं दिसत नाही। या दुर्घटनांच्या संदर्भानं कुठलाही प्रश्न निश्चितपणे त्यांना राज्य सरकारला, यंत्रणेला, पोलीस प्रशासनाला, जिल्हाधिकाऱ्यांना, राज्याच्या प्रमुखांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे। नागरिक म्हणून तो आपल्या राज्यातल्या प्रत्येकाला तो अधिकार आहे। शेवटी मृत्यू हा मृत्यू आहे। तो पुण्यातला मृत्यू झाला, तो अहमदनगरमधला झाला, तो उजनीच्या धरणामध्ये झाला, घाटकोपरमध्ये झाला किंवा डोंबिवलीमध्ये झाला, तिथं जे कुणी दगावले ते तुमच्या आमचे हे महाराष्ट्राचे नागरिक होते आणि त्याच्या पालकांनाही तेवढ्याच वेदना, तेवढंच दुःख झालेलं आहे जेवढं दुःख पुण्यामध्ये कल्याणी नगरमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर त्याच्या आईवडिलाला आणि आपल्या सर्व सामान्य माणसाला झालेला आहे। संवेदनशील मनाच्या प्रत्येक व्यक्तीला याचं दुःखच आहे आणि ते वाटतच असतं, वाटलंच पाहिजे। आणि ज्या कुठल्याही यंत्रणेंच्या असतील किंवा कुठल्याही मानवी चुकांमुळे असतील, कुणामुळे असतील, ह्या घडणाऱ्या दुर्घटना ज्या आहेत याच्यामधून आपण पुढे त्या दुर्घटना तशा घडू नये याच्याकरता म्हणून प्रयत्न करतही असतो। जर कोणी चुकला असेल तर शासन यंत्रणेकडून त्याला शासन करण्याचा प्रयत्न देखील करत असतो। परंतु पर्टिक्युलरली पुण्यातल्या ऍक्सिडेंट प्रकरणामध्ये, त्या हिट अँड रन प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक आमच्या पक्षाला, आमच्या नेत्यांना टार्गेट करण्याचा सुपारी घेऊन उद्योग काही लोकांनी चालवलेला आहे। या संदर्भानं आमचा आक्षेप आहे। म्हणून अंजली दमानिया यांचा बोलवता धनी कोण आहे हे शोधण्याची गरज आहे। म्हणून माझी मागणी आमच्या पक्षाच्या वतीनं राज्य सरकारकडे असेल। या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत सोहम डेव्हलपर्स, वी बिल्ड फॉर फ्युचर। शितोळे क्रिस्टल, शितोळे हाइट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित। अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय। की अंजली दमानिया यांचीच नार्को टेस्ट करा, अंजली दमानिया यांचं कॉल रेकॉर्ड तपासा, म्हणजे त्या बोलवत्या धनी त्याचा कोण आहे हे त्यातून लक्षात येईल। या प्रकरणामध्ये त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले, 4 दिवस अजितदादा का बोलले नाहीत? अहो, राज्याला 2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री आहे आणि ज्यांच्या विभागाशी संबंधित हा विषय आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले, माजी मुख्यमंत्री असलेले आणि विद्यमान गृहमंत्री असलेले, त्यांच्या विभागाच्या संबंधित विषय असल्यानं आणि घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीनं पुण्यामध्ये जाऊन या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतात, आवश्यक त्या सूचना देत असतात। मग त्याच्यामध्ये फक्त तोंड दाखवायला तिथं अजितदादांनी उपस्थित असणं आवश्यक होतं का? त्याच वेळेला, त्याच दिवशी राज्यामध्ये असलेल्या प्रचंड दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता असल्यामुळं कुणालाही पत्रकारांना न सांगता केवळ फक्त अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अजितदादा इथं मंत्रालयामध्ये बसून बैठक घेत होते। मतदान संपल्यानंतर अनेक उमेदवारासकट अनेक लोक काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि संपूर्ण जगभरामध्ये विश्राम घेण्यासाठी म्हणा किंवा श्रमपरिहार करण्यासाठी जगभर जात असताना मतदान संपल्याच्या दुसऱ्या दिवशी अजित पवार मंत्रालयामध्ये सकाळी 8 वाजता येऊन त्यांचं काम करत होते। आणि अंजली दमानिया म्हणतात की अजितदादा रोज सकाळी उठून लवकर कामाला लागतात, कामाला लागण्याचा आव आणतात। अहो, तुमच्यासारखा समाजसेवेचा आव ते आणत नाहीये। 35 वर्ष झाला हा महाराष्ट्र पाहतोय अजितदादांना की सकाळी 6 वाजता उठून लोकांच्या कामाच्या करता ते उपलब्ध असतात, म्हणून लाखो मतांनी लोक त्यांना निवडून देतात। आपल्याला कोणी निवडून दिलंय हो? आपल्याला कुठे ग्रामपंचायतीला तरी आपण निवडून आलेला आहात का? जनसमर्थन आपल्याला किती आहे? आपण एखादी निवडणूक लढवून तुमच्या पाठीशी लोक किती आहेत हे का तपासत नाही? त्यामुळे 30-35 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये सातत्यपूर्वक लोकांच्या कामामध्ये व्यस्त असणाऱ्या राजकीय क्षेत्रातल्या लोकांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीने आरोप करणं, बिनबुडाचे आरोप करणं अत्यंत चुकीचं आहे। काय पुरावा आहे अंजली दमानियांकडे आणि काय म्हणणं आहे त्यांचं? की पुण्याच्या पोलीस कमिशनरना अजितदादांनी फोन केला होता। मग पुण्याच्या पोलीस कमिशनरला पालकमंत्री म्हणून अजितदादांनी प्रश्न विचारायला नको? पुण्याच्या कलेक्टरला प्रश्न विचारायला नको?
विभागीय आयुक्तांना विचारायला नको? महानगरपालिकेच्या आयुक्तांना फोन करायला नको? पालकमंत्री, गृहमंत्री, मुख्यमंत्री हे कुणाला फोन करणार? अंजली दमानी यांना विचारून फोन करायचा होता का? फोन करणं, आढावा घेणं त्या मंत्र्याचं कामच आहे. फक्त मीडियाच्या समोर दिसले नाहीत. म्हणजे तुमच्यासारख्या मीडिया सॅव्ही लोकांच्या करता तो प्रश्न असेल. काम करणाऱ्या माणसाला मीडिया उपस्थित आहे का नाही याची काही घेणं देणं नसतं. काम करणारा माणूस हा सातत्यपूर्वक काम करतच असतो. त्यामुळं अंजली दमानिया यांना खरंच प्रामाणिकपणे राज्यामध्ये घडणाऱ्या दुर्घटनांबद्दल संवेदनशील असती तर त्यांनी या ज्या दुर्घटना घाटकोपरला असेल, डोंबिवलीत असेल, अहमदनगरला असेल, उजनी जलाशयामध्ये असेल, तिथे जे मृत्यू झाले त्यांच्याबद्दलही थोडी संवेदनशीलता दाखवायला हवी होती. एवढंच मला या निमित्तानं सांगायचं.